नागपूरच्या दौऱ्यावर होतात. काही फोटो आम्ही सोशल मीडियावरती पाहिले. गडकरी साहेबांची तुमची भेट झाली. कोणते कोणते विषय घेऊन गेला होतात आणि काय काय मार्गी लागते? मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची 15-20 दिवसापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यांनी मला नागपूर या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिली आणि त्यानुसार मी तिथे गेलो होतो. मी गेलो याचं कारण असं आहे की आपला उमरज ते हिवरे बुद्रुक हा जो ब्रिज आहे त्याचं काम मार्गी लागण्यासाठी त्याला निधीची खूप मोठी आवश्यकता आहे. ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस PWDच्या डिपार्टमेंटने त्याचं 16 कोटी रुपयाचं राधे 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 आणि ते 16 कोटीचं एस्टिमेट केल्यानंतर असं लक्षात आलं की ते 16 कोटीमध्ये तो ब्रिज होत नाही. त्याचं एस्टिमेट्स आम्ही जेव्हा केले त्याचे कोर टेस्ट जे पाईल फाउंडेशनचे असतात त्याचे बोर घेऊन त्याचे कोर टेस्ट केले. ब्रिजची जी काही लेंथ असेल त्याच्या व्यतिरिक्त रिटेनिंग वॉल बांधून त्याचं भराई करून जे काम करायचं असेल किंवा उमरजपर्यंत येणारा जो रस्ता असेल किंवा त्या ब्रिजपासून हिवरे बुद्रुकच्या सहकार नगरपर्यंत जाणारा जो रस्ता असेल याच्यासाठी आपल्याला काय काय केलं गेलं पाहिजे म्हणून इकडचे ग्रामस्थ आणि तिकडचे ग्रामस्थांसह PWDच्या लोकांचा आम्ही सर्वे केला. त्यामध्ये असं लक्षात आलं की हिवरे बुद्रुकच्या सहकार नगरच्या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आपला घ्यायला लागणार आहे. मग ते अधिग्रहण जर जमिनी करायची असेल तर त्यांना मोबदला दिला पाहिजे. त्याची टेंटेटिव्ह कॉस्ट आत्ताच्या बाजार मूल्याप्रमाणे जे गव्हर्नमेंट 4 टाइम्स देतं त्याची किती होईल त्याची कॉस्ट आम्ही पकडली. रिटेनिंग वॉल त्याची भर आणि अनुषंगिक रस्त्याची कॉस्ट पकडली. ॲक्च्युअल ब्रिजची कॉस्ट पकडली आणि आत्ताचा नवीन जूनमध्ये DSR होणार आहे आणि जो भाववाढ अपेक्षित आहे त्याच्या अनुषंगाने त्या ब्रिजची कॉस्ट जवळपास 50 कोटीपर्यंत जाते. आता नाबार्डच्या प्रोग्राममधून महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी ब्रिजेससाठी पैसे देत असतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिजसाठी पैसे नाबार्डकडून उपलब्ध होत नाही. म्हणून त्याला स्पेशल केस करावे म्हणून गडकरी साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना ती परिस्थिती मी समजून सांगितली. आधी पहिल्यांदा भेटल्यावरच त्यांनी वल्लभशेठ बेनके साहेबांची आठवण काढली. वल्लभशेठ बेनके साहेब आमदार असताना जेव्हा गडकरी साहेब 88-89ला आमच्या नारायणगावच्या घरी पण येऊन गेले त्याची आठवण त्यांनी सांगितली आणि तिथं आल्यानंतर बेनके साहेबांच्या त्यांच्या चर्चा झाल्या त्याच्याबाबतीत सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की वल्लभशेठचा मुलगा आला आहे, तुमच्या गावाचाच हा प्रश्न असल्यामुळं मी स्पेशल केस म्हणून याच्यात कसं प्रोव्हिजन करायचं त्यांनी त्या 2-3 PAशी लगेचच बोलले आणि ऑगस्टमध्ये जी त्यांची यादी येणार आहे त्याच्यात ही स्पेशल केस करून 50 करोडची तरतूद करण्याची लगेचच त्यांनी तिथं मंजुरीसुद्धा दिली. त्यानंतर त्या PAशी आमचा जे दिला आम्ही त्यांच्यावर सविस्तररित्या बोललो की आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायला लागेल. तर त्याच्याकडं त्यांनी डिटेल एस्टिमेट सगळे चेक केले, त्यांचे मॅप्स चेक केले, त्याला जोडणारा VRs असतील किंवा हे सगळ्या गोष्टी असेल त्याची माहिती त्यांनी आपल्या इंजिनियर्सकडून घेतली आणि ते घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये याची जेव्हा गडकरी साहेबांची लिस्ट येणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याच्यातून ही 50 कोटीचं आम्हाला प्रायोरिटी बेसने घेतलं. तसं रिमार्क्स पण त्यांनी दिले तर ते ऑगस्टमध्ये त्याची निश्चित प्रकारे. त्यामुळं गडकरी साहेबांना भेटल्यानंतर गडकरी साहेबांनी लगेचच हे जे काय 50 कोटी रुपयाचा ब्रिजसाठी मंजुरी दिली. मी साहेबांचं मनपूर्वक एकतर आभार मानतो आणि एक गोष्ट माझ्या आवर्जून लक्षात आलं की बेनके साहेब आपल्यात नाही तर त्यांचा आशीर्वाद अजून कायम आहे किंवा त्यांच्या आशीर्वादामुळंच गडकरी साहेबांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्यामुळं त्यांनी एक स्पेशल केस म्हणून आपलं ते करून दिलं ही मला तिथे जाणीव झाली. हा जेव्हा ब्रिज पूर्णतः येईल तेव्हा निश्चित प्रकारे पिंपळवंडी असेल, आळेफाटा असेल, उमरस, काळावाडी ह्या लोकांना ओझरला जाण्यासाठी किंबहुना जुन्नरला जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा शॉर्टकट होणार आहे. त्याचबरोबर हिवरे गाव असतील, ओझर असेल, तिकडचं तेजेवाडी असेल त्यांना फाट्याकडं किंवा नगरला जाण्यासाठी आळे फाट्याकडे येण्यासाठी तो हा एक महत्त्वाचा शॉर्टकट असणार आहे. आपल्या तालुक्यातले जे प्रमुख रस्ते आहेत त्या प्रमुख रस्त्यांमध्ये हा पिंपळवंडी, काळवाडी, उंबरज, हिवरे बुद्रुक, ओझर, तेजेवाडी या रस्त्याची आता गणना होणार आहे भविष्यामध्ये आणि म्हणून इथले व्यापार असेल
इथले जमिनीचे दर असतील, इथले उद्योग व्यवसाय असतील किंवा माणसांचं किंवा ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं आणि प्रपंचाचं जे स्तर आहे हे निश्चित प्रकारे उंचावणार आहे. हे कार्य आम्ही करू शकलो हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपले सर्वांचे लाडके अजितदादा पवार साहेबांनी 16 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर त्याला वाढीव रक्कम लागती आहे म्हणून आम्ही दादाकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तसं करू असं त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं होतं. म्हणून विशेषतः त्या ब्रिजच्या निर्मितीसाठी मी त्यांच्या कायम फॉलोअपमध्ये होतो, पण दादा दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही. पण तरी पण हे काम आपल्याला सिद्धीच नाहीच आहे. त्याच्याकरता आम्ही अधिवेशन जे बजेटचं सेशन होतं तेव्हा पण गेलो होतो. काही सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील किंवा तिथले अधिकारी असतील, त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की नाबार्डमधून एका तालुक्याला एका वेळेस एवढं ब्रिज गव्हर्नमेंट देईल असं वाटत नाही. जर दादा असते तर स्पेशल केस यदा कदाचित झाली असती. तर त्यांनी मला मार्ग सांगितला की तुम्ही गडकरी साहेबांशी भेटून बोलून हे सगळ्या गोष्टी करा. मला विशेष आभार मानायचे की गडकरी साहेबांकडं काम करणारे जे आपल्या तालुक्यातले जे मंडळी आहेत त्यांचे ऑफिसमध्ये काम करतात त्यांचं मला मुलासाहेब मार्गदर्शन मानायचे आहे. त्याचबरोबर मी PWD डिपार्टमेंटचे मनपूर्वक आभार मानतो की आता आपण साहेबांकडे जाऊन ते जर आपल्याला एवढी मंजुरी देणार असेल तर आपला परिपूर्ण प्रस्ताव हा एकदम चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे, ज्यातून आपल्याला कुठली कमी भासणार नाही. त्याच्याकरता आम्ही जी तयारी केली, ज्या कन्सल्टंट्सचे रिपोर्ट आले त्याच्यात बारकाई गोष्टी आम्ही ज्या बघितल्या, त्याच्यात काही गोष्टी मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर असल्यामुळं थोड्याशा ॲड पण केल्या आणि त्यातून हे फलित आपलं प्राप्त झालेलं आहे. ऑगस्टच्या दरम्यान प्रमा येऊन त्याची या इयर एंडपर्यंत टेंडर होऊन पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ब्रिजचं काम चालू व्हायला काही हरकत नाही. आणि त्याच्याकरता मी असेल, आमच्या सुनेत्रा वहिनी असतील किंवा त्यांच्या माध्यमातून आता राज्यसभेवर निवडून आलेले आमचे खासदार पार्थदत्त पवार असतील किंवा आपले विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, यांच्या माध्यमातून वेगळे काय अजून पाठपुरावा करायचे असेल तर ते मी करेल. त्यांची मदत सगळ्यांची आपल्याला ती लागेल. आणि तो जेव्हा टेंडर प्रोसेसहून वर्क ऑर्डर होऊन जेव्हा भूमिपूजन करायचं आहे तेव्हा निश्चित प्रकारे नितीन गडकरी साहेबांच्याच हस्ते त्या ब्रिजचं भूमिपूजन आम्ही सर्व उंबरज आणि हिवरे बुद्रुकचे ग्रामस्थ किंवा ह्या रस्त्यावरचे सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे ते करू आणि चांगल्या प्रकारचं कार्य या जुन्नर तालुक्यामध्ये निर्माण करू. दादा, तुम्ही आता 50 कोटी रुपयांचा निधी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणणार आहात रस्त्याचं काम, हे लक्षात आलं. पण पाठीमागच्या कार्यकालामध्ये जेव्हा वारंवार त्या पुलाची चर्चा व्हायची, त्याचं आता काम सुरू होणार आहे, त्याचा आता सर्वे झाला आहे, त्याला आता पैसे पडलेत, ह्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्यावेळी नेमकी त्याची काय प्रोसेस होती? तुम्ही सांगताय की राज्य शासनाकडून डायरेक्ट एवढे पैसे येत नाही. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये शरददादा सोनवणे आमदार असताना त्यांनी नाबार्डमधून त्याला 8 कोटी रुपये आणले होते. पण त्या 8 कोटी रुपये काय कारणास्तव ते मागे गेले. ते पैसे मागे गेल्यानंतर तो ब्रिज निर्माण व्हावा ही आपली सगळ्यांची इच्छा असल्यामुळं आम्ही अजितदादांच्या मागे लागून PWDने तेव्हा जेव्हा एस्टिमेट केलं त्याचं एस्टिमेट 16 कोटीचं होतं. 16 कोटी रुपयाचं काम आम्ही ते मंजूर केलं. त्याचं टेंडर प्रोसेस पण झाली, त्याची वर्क ऑर्डर पण झाली. पण जेव्हा ॲक्च्युअल काम करायला सुरुवात केली, त्याचा डीप सर्वे जेव्हा झाला तो खरं तर आधी व्हायला पाहिजे होता. पण नंतर जो झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की फक्त ब्रिजचा पोर्शनच कंप्लीट होतोय 16 कोटीमध्ये. मग त्याच्या अनुषंगिक अप्रोच होत असतील किंवा ते ब्रिजपासून त्या जमिनीपर्यंत येणारे रिटेनिंग वॉल आणि त्याचा जो भराव करायचा असेल तो त्याच्यात होत नाही. म्हणजे त्याला अजून 32 कोटी रुपये लागतील असं तेव्हा प्रपोज होतं. त्यानंतर आता DSR वाढले, महागाई वाढली, त्याच्यात काही गोष्टी आम्ही अजून ॲड केल्या. त्याच्यात काही आपण आता ब्रिजची रुंदी वाढवलेली आहे, त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे पैसे वाढलेले आहेत. म्हणून आता कुठलाच लूपहोल न राहता त्यातून आपण ते परिपूर्तीस नेऊ म्हणून त्याचा सखोल अभ्यास करून आता तो परिपूर्तीस जाणार आहे. अन्यथा 2014 ते 19 8 कोटी रुपये आले होते, ते काही कारणास्तव मागे गेले. आम्ही जेव्हा 16 कोटी आणले तेव्हा त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर सुद्धा झाली होती, पण अशा टेक्निकल अडचणी आल्यामुळे तो राहिला. पण आता मात्र त्याचे बरोबर प्रॉपर सर्व्हिस करून आपण हा ब्रिज निर्माण करतोय आणि तो परिपूर्तीस आल्याशिवाय राहणार नाही.
हा माझा सगळ्या जनतेच्या प्रती मी त्यांना विश्वास दर्शवू इच्छितो. दादा, तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केला. साधारणतः किती किलोमीटरचा तो ब्रिज असू शकतो, काही टेंटेटिव्ह त्याची? नाही, ब्रिजची तशी लेंथ आहे ना 280 मीटरची आहे. अच्छा. म्हणजे साधारण 300 मीटरची, म्हणजे साधारण 1000 फुटाची ब्रिजची लांबी आहे. पण त्या ब्रिजच्या लांबीबरोबर ती जी रिटर्निंग वॉल आणि त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे जे रस्ते आणि सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर तो साधारण 2.5-3 किलोमीटर पर्यंत जाणार आहे. पण ब्रिजची जी आहे ती 300 मीटरचीच आहे आणि रिटर्निंग वॉल जर आपण पकडलं तर मॅक्सिमम ती 750-800 मीटर पर्यंत आहे. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी एक घटना घडली. आम्ही तुमच्याशी संपर्क साधला होता कुकडी कॅनॉलच्या संदर्भात. त्यावेळी धरणावर 2-3 वेळा जाणं झालं. काही गोष्टी दर्शनास येतात की जे आपलं येडगाव धरण आहे, खरं तर सगळ्यात मोठा स्टोरेज पॉईंट आहे तो आपल्यासाठी जुन्नर तालुक्यातला. तिथं जे कर्मचारी आहेत, पाणी सोडणार असेल किंवा तिथं जे सुपरवायझर असतील, ती सगळी मंडळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची त्या ठिकाणी आहेत. आणि किती नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी थोडंसं दुर्लक्ष त्या भागाकडं तिथं त्या धरणावर पाहायला मिळते. पाणी साधारणतः 29% पाणीसाठा आता शिल्लक आहे, खाली अजून पाणी सुरू आहे. तुम्ही काही त्या संदर्भातला आढावा घेतला आहे का? आणि थोडी तिथं काही गोष्टींमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. इरिगेशन डिपार्टमेंट च्या माध्यमातून आपल्याला जे पाणी पुरवठा होतो त्याच्यावर राज्यकर्त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा काळवाडी उमरस परिसरातले एक दाम्पत्य त्या कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू पावलं, त्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले होते. पत्रकार अभि वामनचा आला होता माझ्याकडं, स्वप्नील वामनचे आले होते फोन, मला मनोज वामनचे फोन आले होते, हिरामन शिंगोटे जे सरपंच आहेत त्यांचा आला होता, सुभाष हांडेंचा फोन आला होता की अशी घटना घडली. मी इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून सीईपर्यंत फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही पाणी एकतर बंद करा, नाही तर पाणी कमी करा, कारण ती बॉडी सापडत नाही. त्यांनी मला असं उत्तर दिलं की पाणी बंद करण्याचा अधिकार हा कालवा सल्लागार समितीचा आहे आणि कालवा सल्लागार समितीचे सदस्य जे आहेत त्यांनी जर आम्हाला ते सांगितलं तर आम्ही निश्चित प्रकारे ते बंद करू. बरं म्हटलं. कालवा सल्लागार समितीच्या सचिवांनी म्हणजेच एसीनी किंवा अध्यक्ष जे जलसंपदा मंत्री आहेत किंवा कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी जर आम्हाला निर्देशित केलं तर आम्ही ते बंद करू शकतो. कारण ते 3 जिल्ह्याचं पाणी प्रश्न आहेत, 7 तालुक्यांमध्ये आम्ही ते पाणी पुरवठा करतो. तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, मी या तालुक्याचा माजी आमदार आहे, मी जरी आता कालवा सल्लागार समितीचा सदस्य नसलो तरी इथून मागच्या कालावधीमध्ये पण आपण फॉर 8 hours पाणी कमीसुद्धा केले, बंदसुद्धा केले आणि अशा प्रसंगातून आपण बाहेरसुद्धा. माणसाचा जीव गेलेला आहे आणि माणसाच्या जीवापेक्षा मोठं कुठल्याच गोष्टी नाही. म्हणून मी तुम्हाला जे सांगतोय तुम्ही ते केलं पाहिजे. तरीसुद्धा त्यांनी ते ऐकलं नाही. मला प्रश्न पडतो की कालवा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून आपल्या तालुक्याचे आमदार आणि आता जर खासदार असतील आणि त्यांना जर लोकांनी सांगितलं असेल तर त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ते लगेचच बंद करून ती जी काही मृत पावलेली लोक असतील ते वरती आपल्या लवकर काढता आले. पण तसं काही झालं नाही. राज्यकर्ते म्हणून ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती पार पाडली नाही, म्हणून अधिकारी मस्तवाल झालेले आहेत आणि त्याच्यातून ही दुर्दैवी घटना आपल्याला ती पाहायला मिळाली. शेवटी या लोकांनी धरणावर जाऊन आंदोलन केलं आणि तेव्हा अधिकारी पातळीवर त्यांना ते पाणी कमी करावं लागलं. पत्रकारांनी बातम्या केल्या. प्रशासन म्हणजेच इरिगेशनचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कशा प्रकारे सपशेल दुर्लक्ष करून अशा प्रकारे होत असेल त्याच्या प्रेशरखाली ते पाणी कमी केलं आणि पाणी कमी केल्या लगेच ती डेड बॉडी आपल्याला तिथे सापडली. दादा, ह्या इरिगेशन विभागाच्या ज्या मला वाटतं त्या मॅडम आहेत आईरराव, त्या मॅडमचं असं म्हणणं होतं फोनवरती, गावचे सरपंच बोलत होते, त्या म्हटलं आमचे कालवे काय तुम्हाला जीव द्यायला आहेत का? अशा अर्थाची जर भाषा अधिकाऱ्यांकडून येत असेल तर भावना शून्य झाले ते सगळे अधिकारी. कसं आहे, अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींच्या कारभारामध्ये त्यांना सगळ्या वेगळ्या गोष्टींच्या सवय लागलेल्या आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांनी पण लोकप्रतिनिधींची चव ओळखलेली आहे. त्याच्यामुळं ते मस्तवळ झाले. लोकप्रतिनिधींना नेमकी काय पाहिजे, कशा रीतीने आपण लोकप्रतिनिधींना खुश ठेवू शकतो हे अधिकाऱ्यांना त्याची सगळी पूर्ण कल्पना झाली असल्यामुळे
हे अधिकारी आता मस्तसारखे वागतात, ते मस्तवालसारखे वागत आहेत. विशेषतः लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भलेसाठी अधिकाऱ्यांच्या प्रती ज्या सूचना दिल्या पाहिजे आणि जे कडक शिस्तीने पुढची वाटचाल केली पाहिजे हे दिसत नाही. त्यांना फक्त आम्हाला पैसे कुठून मिळेल आणि पैशाच्या रूपाने आपण कसं मोठं होऊ याच्याकडेच त्यांचं अधिकचं लक्ष असल्यामुळं अधिकारी कोणाला जुमानत नाही. अत्यंत भ्रष्ट कारभार सगळीकडे चालू आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने अधिकारी वागत आहेत याचे वारंवार मीडियातून बातम्या होत आहेत आणि त्यातून ही सगळं त्याचं परिपाक आहे. काय हिंमत आहे त्या सी मॅडमची की अशा प्रकारची भाषा वापरायची. जेव्हा आमचं एखाद्या प्रसंगातून एखादा आमचं तरुण आणि तरुणीचं अशी घटना घडली असेल तर ठीक आहे, चूक कोणाची बरोबर हे दुसरी बाजू आहे, पण घटनेचं गांभीर्य देऊन त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अशा प्रकारची भाषा जर अधिकाऱ्याची असेल तर ही शोभनीय नाही. ते सी मॅडमने जर अशी भाषा वापरली असेल तर निश्चित प्रकारे आम्ही त्याचा निषेध तर व्यक्त करतोच, पण त्याची हिंमत कशी होती अशी बोलायची हा माझा मूळ प्रश्न आहे. दादा, सध्या चैत्र महिना सुरू आहे. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर देवदेवतांच्या यात्रा आहेत. तुम्ही अनेक गावांना भेटीगाठी देत आहेत. सगळीकडच्या यात्रा सुरू आहेत. काय शुभेच्छा द्याल सांगा? निश्चित प्रकारे आत्ताचा सीझन जो आहे तो आपला प्रत्येक गावामध्ये त्यांचे ग्रामदैवत असेल, त्यांचे श्रद्धेचं स्थान असेल, त्याची यात्रा उत्सव साजरे होताना पाहायला मिळते. यंदाच्या वेळेस मला अत्यंत नवचैतन्याचा आणि आनंदाचं वातावरण याच्यासाठी दिसलं की आपल्या गावातली जी काही माणसं जी कामधंद्यासाठी असेल, नोकरीसाठी असेल, आपले गाव सोडून बाहेर गेले ते मात्र यात्रेच्या वेळेस सगळेजण खूप मोठ्या संख्येने हजर राहताना मला ते पाहायला मिळाले. आणि गावागावातला हा यात्रा उत्सव सण साजरा करत असताना त्या देवतेची आराधना करण्याबरोबर आपलं गावचा एकोपा, आपले नातेवाईक मंडळी एकत्र येणं, आपले सगळेजण जीवाची माणसं एकत्र भेटणं आणि तो जो आनंदाचा उत्सव आहे हा प्रत्येक यात्रेमध्ये आम्हाला तो पाहायला मिळतो. मी ह्या सर्व यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गावच्या ग्रामदैवत असतील आणि सगळ्या भगवंतांकडे हीच माझी प्रार्थना करणार आहे की आम्ही सर्वजण शेतीवर उदरनिर्वाह करणारे आमचे सर्व व्यक्तिमत्व आहेत. आणि शेतीवर उदरनिर्वाह करत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगल्या प्रकारचं निसर्गाचं एक आशीर्वाद असू दे, कुठल्याच प्रकारचं वेगळ्या निसर्गाच्या लहरीपणामुळं असं अवकाळी पाऊस पडणं, गारपीट होणं, दुष्काळ होणं किंवा खूप प्रचंड प्रमाणामध्ये हीट वाढणं आणि आमच्या शेतमालाचं नुकसान होणार नाही याच्या बाबतीत आमच्या देवतांचा आशीर्वाद आमच्या सर्व शेतकऱ्यांवर आणि आमच्या कुटुंबावर राहावा. त्याचबरोबर जो पिकवलेला माल आहे त्या पिकवलेल्या मालाला योग्य आणि रास्त बाजारभाव मिळण्यासाठी जे काही सरकार धोरण करते तर त्या सरकारच्या धोरणाला आजपर्यंत काही प्रमाणामध्ये चांगली सुबुद्धी दिली आहे. त्याच प्रकारची चांगली सुबुद्धी जे काही राज्यकर्ते असतील, मग ते आपले असतील, परकीय असतील, तर कोणी का असणार, ते शेवटी आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्याला प्रत्येकाला या शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी चांगले निर्णय घेण्याची सुबुद्धी द्यावी अशी मी ते प्रत्येक भगवंताकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.